आता तरी पुढे हाची उपदेश. बाबांनो, इथून पुढे आम्ही तुम्हाला एकच उपदेश करणार. कुठला उपदेश जगद्गुरु तुकोबरा? नका करू नाश आयुष्याचा. हे जे आयुष्य तुम्हाला भगवंताने दिले ते भगवंताच्या चरणावरती समर्पित करा, त्यांचं नामस्मरण करा. हे आयुष्य याचा नाश करू नका. जगद्गुरु तुकोबरा म्हणतात, बाळांनो, तुम्हाला जर असं कळत नसेल तर तुमची आई होण्याची सुद्धा माझी तयारी बघा. लहानपणी ज्या वेळेस मुलाला आई सांगते, बाळा मोबाईल बघू, सांगतात का आताच्या आया? जर लेकरू रडायला लागलं तर त्याच्याकडे मोबाईल नेऊन देतात. त्या गप बाप, मोबाईल बघ पण गप बस. ह्या आताची परिस्थिती बघा. परंतु ज्या वेळेस आई तळतळून बाळाला सांगत असते, बाळा तू ही गोष्ट करू नको, परंतु तरीही ते बाळा काही ऐकत नाही. आणि मग ती आई म्हणते, ए बाळा तुझ्या पाया पडते मी. कसं पाया पडते, परंतु ही गोष्ट करू नकोस. मला तेच सांगायचं. जगद्गुरु तुकोबरा इथे आपली आई होतात बघा. काय म्हणतात जगद्गुरु तुकोबरा? सकळांचे पाया माझे दंडवत. पाया पडणं वेगळं. पाया कसं पडतात? डोक्यावरती मस्तक ठेवतात. परंतु जगद्गुरु तुकोबरा पाया नाही तर अलिंगण देतायत, आपल्याला दंडवत घालताय. सकळांचे पाया माझे दंडवत. तुम्ही काय करा? आपुल्याले चित्त शुद्ध करा. तुकोबरा तुम्ही म्हणता चित्त शुद्ध करा, परंतु चित्त शुद्ध करायचं म्हणजे नेमकं काय करायचं? तर जगद्गुरु तुकोबरा म्हटलं की स्वतःच हित जाणून घ्या. जगद्गुरु तुकोबरा हित म्हणजे नेमकं काय हेच आम्हाला आजपर्यंत कळलेलं नाही. सांगतो बाळा तुम्हाला तुमचं हित कशामध्ये. तर जगद्गुरु तुकोबरा सांगतात, हित ते करावे देवाचे चिंतन करोनिया मन एकविध. एक मनानं, एकविध मनानं, शुद्ध भावानं त्या भगवंताचं नामस्मरण करायचंय. हेच तुमचं हित आहे. आणि बाळांनो, जर तुम्ही हे सगळं केलं तर दुसरा व्यापार तुम्हाला करण्याची गरज नाही. तुम्हाला आपोआप तो प्राप्त होईल. तुका म्हणे लाभ होय तो व्यापार. आणि आणखीन काय तुम्हाला शिकवायचंय करायला? जीवन जगायला आणखीन दुसरं काहीच नको. करा काय फार शिकवावे विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. त्याच्याही पुढे जाऊन सांगेल, आपले अशोक बाप्पू असतील आणि प्रकाश बाप्पू असतील, या दोन लेकरांना आज आठवत असेल की जर संसाराचा ताण डोक्यावरती जास्त झाला, संसाराचा ताण, संसाराचा लोड कमी नाही हो. केवढा संसार, एवढा संसार असे तळतळ करतो माणूस. आणि संसाराचा ताण डोक्यावरती भार जास्त झाल्याच्या नंतर एक अशी जागा आहे की तिथे सगळा ताण दूर करता येतो, आणि ती जागा म्हणजे आईची कुस बघा. आज ते दोघ जण म्हणत असतील, आई अगं फार ताण आलंय ग डोक्यावरती, फार टेन्शन आले आई, याचा आम्हाला लोड आहे ग. आपण हे आम्ही कुणालाच सांगू शकत नाही. एक वेळेस तो आमच्या पाशी आहे, एक वेळेस आमच्या पाशी आहे आणि आम्हाला कुशीत घे. आज म्हणत असतील ते. त्याचबरोबर त्यांच्या ज्या 3 मुली आहेत बघा, मुलगी आणि आई ही नेमकी काय असते हे मी तुम्हाला सांगते बघा. मुलीचं आणि आईचं नातं एवढं गोड असतं, एवढं गोड असतं. मुलीची पहिली मैत्रीण म्हणजे आई असते. मुलीला प्रत्येक वेळेस शिकवत असते आई, बाळा असं नाही वागायचं बरं का, बाळा आपली मुलीची जाते बरं का, सांभाळून राहायचं. कोण शिकवतं हे? आई शिकवते बघा. आणि ज्या वेळेस मुलगी थोडी वयात येते, वयात आल्याच्या नंतर मुलीला कामाचा कंटाळ येत असतो बघा, आणि त्यावेळेस ती आई सांगत असते, हे बाळा अगं ज्या वेळेस तू सासरी जाशील ना त्यावेळेस तुझी सासू म्हणे, आता बघा सहज एखाद्या व्यक्तीला जर एखादी गोष्ट जमली नाही तर हे जग त्याला काय म्हणतं, तुला तुझ्या माईबापानं काही शिकवलं का? अगदी त्याचप्रमाणे त्या आईला आतापासून काळजी त्या मुलीची ती शिकवत असते, बाळा ज्या वेळेस तू सासरी जाशील ना, ज्या वेळेस तू सासरी जाशील त्यावेळेस जर तुझ्याकडून काही गोष्ट चुकली आणि तर तुझी सासू म्हटली की तुझ्या आई वडिलांना काही तुला शिकवलं नाही का, तर बाळा हे आम्हाला सहन होणार नाही. म्हणून आताच मी तुला सांगते बाळा, वागत असताना निस्सीम वाग, वागत असताना स्वच्छ वाग, वागत असताना स्वतःच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची म्हणजे गढूळपणा ठेवू नको. बघ बाळा, आई ही मुलीला हे शिकवत असते की बाळा ज्या वेळेस तू सासरी जाशील ना त्यावेळेस त्या सगळ्या सासर लोकांची काळजी घे. आजपासून आम्ही तुझ्यासाठी परके झालो, परंतु ऐक, ते जे आहे ना तेच तुझं माहेर आणि तेच तुझं सासर. बाळा तुझा जो नवरा असेल ना, तुझा जो नवरा असेल ना तो नवरा तुझा देव असेल बाळा. जी तुझी सासू असेल ना
ती सासू तुझी आई असेल बाळा. जे तुझा भाया धीर असतील ना ते तुझे भाऊ असतील बाळा. जी तुझी जाऊ असेल ती तुझी बहीण असेल. हे सगळं शिक्षण जर कोण देत असेल तर ती एकमेव या जगामध्ये आई आहे बघा. भांडणं लावणारे तर बरेच आहेत, काड्या करणाऱ्या बरेच आहेत, परंतु लेकीला संसाराला लागायच्या अगोदरपासून संसार शिकवणारं व्यक्तिमत्व म्हणजे आई आहे बघा. त्या लेकींना आठवत असेल की आई, ज्या वेळेस आम्ही या घरामधून त्या घरी चाललो होतो, ज्या वेळेस आमचं लग्न होत होतं, ज्या वेळेस आम्ही खऱ्या अर्थानं तुझ्यापासून लांब होत होतो, ज्या वेळेस आम्ही एक नवीन जन्म धारण केला होता बघा. महिलेचे 3 जन्म होतात. मुलाचं जगणं सोपं मला असं वाटतं बरं का. माझ्या मताप्रमाणे मुलाचं जगणं हे सोपं आहे, परंतु मुलीचं जगणं फार अवघड आहे बरं का. मुलीचा पहिला जन्म होतो ते म्हणजे लेक. ज्यावेळेस ती लेक असते बघा त्यावेळेस तिच्या इच्छा आकांक्षा तर फार असतात. जर मुलगी एखाद्या वेळेस जर दुकानात गेली आणि दुकानात गेल्याच्या नंतर तिला फार असा ड्रेस आवडला मोठा 1000-1500चा, तिनं बघावं तो ड्रेस, त्याच्यावरती किंमत बघावी आणि किंमत बघितल्याच्या नंतर स्वतःच्या मनाला म्हणावं, हे अगं तू वेडी आहेस का? तुला काही कळतं का नाही? तुझ्या बापाची परिस्थिती काय आणि तू 1500चा ड्रेस उचलतेस? टाक खाली. आणि तिने 300 रुपयाचा ड्रेस घ्यावा आणि घरी यावं. हेला म्हणतात लेक बघा. स्वतःच्या अगोदर स्वतःच्या माहेराचा किंवा परिवाराचा विचार जर कोणी करत असेल तर ती म्हणजे लेक. आता या लेकीला बघा सगळ्यात जास्त जर कुणी प्रिय असेल तर ते म्हणजे बाप असतो, परंतु बापाच्या नंतर लपून छपून प्रेम करणारं व्यक्तिमत्व म्हणजे आपली आई. अगं का म्हणजे ज्या वेळेस मुलगी काम करत नाही त्यावेळेस ती रागवते, तिला शिव्या घालेल 2-4, परंतु नंतर तीच जवळ घेईल आणि प्रेमानं म्हणेल, अगं तू वेडी आहेस का? तुला सांगते ना मी, ज्या वेळेस तू सासरी जाशील त्यावेळेस आमचं नाव खराब होईल आणि आमच्या नावाचं तर जाऊ दे, परंतु तुला तुझा संसार पेलता आला पाहिजे. ही आई असते बघा. आणि या अर्थानं एक कूस आमच्यामधून हरवलेली आहे. सासरी जो जाच झालेला असतो, सासरी किती नाही म्हणलं तरी सासरी त्रास होतोच, आणि सासरी जो त्रास झालेला असतो, सासरी जो जाच झालेला असतो, तो जाच दुसऱ्या कुणापाशीही मोकळा करता येत नसतो बघा. मुलगी बापाला सांगू शकत नाही का, तर बाबा स्वतःच्या मनाला त्यांना खंत वाटेल की आपण एवढं चांगलं बघून देऊनही आपल्या मुलीला त्रास आहे. मुलगी बापाला सांगत नाही, मुलगी भावाला सांगत नाही का, तर भाव आपल्या नवऱ्याला काहीतरी म्हणेल. मुलगी बहिणीला सांगत नाही का, तर बहिणीला ऑलरेडी स्वतःचा त्रास आहे ना, आपला का त्रास द्यायचा. मुलगी सांगते कुणाला, तर आईला सांगते, आई तिथे त्रास होतो ग फार, जीव घुसमटतो माझा. आई जसं इथे वागले ना मी, जशी इथे राहिले ना मी, तसं नाही ग तिथे. हा त्रास जर कुणापाशी मोकळा करता येत असेल तर ती म्हणजे आई असते बघा. या जगाचं मी असं म्हणतात ना, स्वामी तिन्ही जगाचा, परंतु आई विना भिकारी. कितीही पैशावाला असो, परंतु ज्या व्यक्तीला आई नाही ना दादा, एक असं म्हणतात की ज्या व्यक्तीला पाय नाही त्या व्यक्तीला पायाची किंमत विचारायला पाहिजे. ज्या व्यक्तीला हात नाही, डोळा नाही, ज्या व्यक्तीला जी गोष्ट नाही त्या व्यक्तीला त्या गोष्टीची किंमत खऱ्या अर्थानं कळत असते. आता या परिवाराने एवढी गोड सेवा केली त्या माय माऊलीची बघा आज. आणि विशेष म्हणजे त्यांचा मृत्यू कधी झाला? द्वादशीच्या दिवशी बघा. एकादशीच्या दिवशी मृत्यू होऊ नये, कारण की त्या व्यक्तीला पुढे कायम उपवाशी राहावं लागतं असं मी ऐकून आहे बरं का. परंतु या आपल्या आईंचा मृत्यू एवढ्या शुभ मुहूर्तावरती झालाय बघा की काकड्याची वेळ 3:30 बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? मला काही जास्त माहित नाही. हा 3:30 वाजता 3:30 अगदी काकडा त्यावेळेस सुरू असावा. सगळ्या गोपाळांचा वैष्णवांचा जे जे कार असतो, काय काकडा असतो दादा, काय सांगावं तुम्हाला. काकड्यामध्ये एवढा आनंद असतो, उठा जागे व्हा. आता म्हणजे सगळ्या काकड्यामध्ये फार आनंद असतो. आणि अशा शुभ मुहूर्तावरती नवी तर द्वादशीच्या दिवशी बघा, द्वादशी दिवशी जो दिवसभर आपण आदल्या दिवशी जो दिवसभर आपण उपवास केलेला असतो ना, तर त्यामुळे माणसाच्या मनाला वसवस लागलेली असते बघा. माणसाचं मन सतत तळमळ करत असतं, परंतु द्वादशीच्या दिवशी माणूस काय करत असतो? बोला ना.
पोट भरून जेवण करत असतो आणि त्याचं मन तृप्त होत असतं. अगदी द्वादश जेवढी एकादश महत्वाची तेवढीच द्वादशही महत्वाची आहे. अगदी त्याचप्रमाणे द्वादशीच्या दिवशी त्यांना भगवंताचं बोलावणं आलं नव्हे तर एकादशीच्या दिवशी आज त्यांचं गंगा पूजन आलं बघा. अशा थोर त्यांचं आता वर्णन मी नाही करू शकत माझ्या वाणीमध्ये. एवढ्या श्रेष्ठ असणार. आणि त्यांचा परिवार किती बघायचा का तुम्हाला? ऐका, त्यांचा परिवार जर सांगायचं म्हटलं तर त्यांना 15 नातू आहेत. 15 नातू नाही म्हणजे 15 नात आणि नाती म्हणजे सगळेजणी मिळून त्यांचा जो बाळ गोपाळांचा परिवार आहे. आणि त्याचबरोबर 7 पंतू आहेत. असं खूप मोठा परिवार, अगदी गोकुळासारखा त्यांचा परिवार. या सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक. आई तुम्हाला काय सांगायची बघा. पहिला जन्म स्त्रीचे 3 जन्म होतात. पहिला जन्म हा लेकीचा मी तुम्हाला सांगितला. आणि दुसरा जन्म असतो तिचा, तो बायकोचा असतो बघा. बायको म्हणजे नेमकं काय तर बघा, नवऱ्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहणारी जी स्त्री असते तिला बायको म्हणायचं बघा. ज्या वेळेस ते सगळ्यांच्या साक्षीनं 7 फेरे घेतात त्यावेळेस 7 वचनं देतात. परंतु त्यातलं आता मला काही जास्त अनुभव नाही म्हणून त्यातलं एक मोलाचं वचन मी तुम्हाला सांगेल बघा. एक मोलाचं वचन, अत्यंत मोलाचं वचन असतं. ते दोघं एकमेकांना वचन देतात की जोपर्यंत श्वासात श्वास आहे तोपर्यंत तुझ्यासोबत खंबीरपणे उभी आहे. ही बायको नवऱ्याला वचन देत असते बघा. सांगेल तुम्हाला, ज्या वेळेस त्या मुलीचं लग्न होत असतं, ज्या वेळेस ती मुलगी ज्या वेळेस ती एक बायको रूपी जन्म धारण करत असते त्यावेळेस तिची अवस्था कशी असते ऐका. कंपाळ तिचं असतं परंतु कुंकू लावतात ना तुम्ही, बोला मग. कंपाळ तुमचं परंतु कुंकू यांच्या नावाचं. हात तुमचे परंतु बांगडी मात्र यांच्या नावाची. गळा तुमचा त्याच्यामध्ये मंगळसूत्र यांच्या नावाचं. पाय तुमचे असतात परंतु पैंजण आणि जोडवे मात्र ती बायको तुमच्या नावाची घालते. म्हणून त्या बायकोची कदर करायला शिका बघा. अवघड जीवन. आता मला सांगा, तुम्ही जाताल का तुमचं सगळं नातं गोतं सोडून जाताल का त्यांच्या घरी? नाही जाऊ शकत दादा. त्याच्यासाठी सुद्धा वाघाचं काळीज लागतं बघा. ते म्हणतात ना, एक जोक आहे सांगेल तुम्हाला मी की बायको नवऱ्याला म्हणते की तुम्ही एवढे भित्रे आहात, एवढे भित्रे आहात. ज्या वेळेस मला न्यायला आला होता त्यावेळेस अवघं गाव घेऊन आला होता परंतु मी एवढी स्ट्रॉंग आहे, मी एवढी वाघीण आहे की मी एकटी तुमच्या सोबत आले. बरोबर आहे ना? हे बरोबर आहे. कारण की बघा, सांगायचं मला की स्त्री शक्ती ही कमी नाहीये. असा दुसरा जन्म त्या पत्नीचा असतो बघा. आणि तिसरा जन्म होतो तिचा आईचा. आणि तिसरा जन्म ज्या वेळेस त्या स्त्रीचा होतो त्यावेळेस खऱ्या अर्थानं ती स्त्री पूर्ण जग विसरून जाते बघा. सगळं काही जेवढं काही तिच्या जीवनामध्ये आहे ना तेवढं सगळं काही फक्त नवरा आणि मुलं, बस दुसरं काहीच नको असतं त्या स्त्रीला बघा. मला असं म्हणायचं नाही की ती स्त्री इतरांचा द्वेष करते, असं अजिबात नाही. परंतु ती जगत जर कुणामुळे असेल तर त्या दोघांमुळे बघा. आणि तीच आई मुलाला सतत सांगत असते, बाळा हे करू नको, हे चांगलं नाही, बाळा ते कर, ते चांगलं आहे. त्या आईने एवढं त्यांना शिकवलं आणि शिकल्याचं फळ झालं. आज बरेचसे जण म्हणत असतील मला कुणाचाच द्वेष करायचा नाही, कुणालाही टोमणं मारायचं नाही. आज बरेच जण म्हणत असतील ते पैशावाला घराणं आहे, ते पैशावाले माणसं आहेत, बरोबर ना? म्हणत असतील, आपल्याच गावातले माणसं म्हणत असतील. परंतु ऐका ना दादा, त्या पैशाच्या मागे त्यांचे किती कष्ट आहेत ते तुम्हाला नाही दिसणार. मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं, ज्याचं जळतं त्यालाच दुसऱ्याला कळत नसतं बघा. आज त्यांचं एवढा सुखी संसार आहे, एवढं गोकुळासारखा परिवार आहे, सगळे एकत्र राहतात, सगळे अगदी मंगल गोकुळासारखा त्यांचा परिवार आहे. आणि आज ते खऱ्या अर्थानं म्हणत असतील की बाई आम्ही तुझी खूप सेवा केली. बाईच म्हणत होतात ना, बाई आजपर्यंत आम्ही तुझी खूप सेवा केली. परंतु आणखी नाही एक इच्छा या मनामध्ये होती बाई, ज्या वेळेस तू जिवंत होतेस ना त्यावेळेस तुला एक प्रश्न विचारायचा होता, परंतु राहून गेला का गडबडीमध्ये लक्षातच नाही आलं की तू प्रश्न तुला विचारायचा होता. काय म्हणत असतील ते मुलं? 9 महिने 9 दिवसाची वारी कशी तू केली, संकट तुझला आले असतील पदराला बांधून नेली. हे आई, ज्या वेळेस तू जिवंत होतीस ना त्यावेळेस
त्यावेळेस एक प्रश्न तुला विचारायचा होता आई. तू मला जन्म दिला आई. जन्म देणं एवढं सोपं नाही, ते फक्त दुःख महिलेलाच कळतं बघा. आई, ज्या वेळेस आम्ही तुझ्या गर्भामध्ये होतो त्यावेळेस आम्ही फार त्रास दिला का तुला, आणि ज्या वेळेस आम्ही खऱ्या अर्थानं तू ही 9 दिवसाची 9 महिने 9 दिवसाची तू ज्यावेळेस ही वारी करत होतीस, मला सांग त्यावेळेस तुला फार संकट आले असतील ना गाई, तुला फार दुःख भोगावं लागलं असतील ना गाई. परंतु अगं आई, तू किती गोड आहेस ग, तू किती सुंदर आहेस ग, तू किती छान आहेस ग. हे सगळे संकट तू तुझ्या सोबत पदराला बांधून घेऊन गेलीस, आमच्यासाठी काहीच ठेवलं नाही. काय सांगायचं मला तुम्हाला आई. आई ही करणं. आई ज्या वेळेस माणसापाशी असते त्यावेळेस माणसाला त्या आईची किंमत कधीच कळत नाही. ज्या व्यक्तीला वाटतं ना की आपल्यासाठी आपली आई कुणीच नाही किंवा काहीच नाही, त्या व्यक्तीनं फक्त 2 वर्ष आईपासून दूर राहून बघावं, त्या व्यक्तीला त्या आईची किंमत कळत असते बघा. आई म्हणजे नेमकं कोण असतं याच्या पुढे मी तुम्हाला सांगू शकत नाही. आई म्हणजे भगवंताचा दुसरा अवतार असते. भगवंताला सगळ्याची काळजी एकदम. आता भगवंत खूप मोठा आहे, मान्य आहे, भगवंत या सगळ्या जगाचा बाप आहे, परंतु भगवंताला सगळ्यांना सांभाळणं भगवंताला शक्य नव्हतं. आपल्या आईसारखं सांभाळू शकतो का भगवंत? नाही. भगवंतापेक्षा ही श्रेष्ठ जर कोण असेल तर ती म्हणजे माय माऊली बघा. आणि ती माय माऊली आपल्या जीवनातून आज निघून गेलेली आहे. असो, प्रसंग अतिशय दुःखाचा आहे, परंतु मला तुम्हाला रडवायचं नाही. असो, ऐका, त्या माय माऊलीचं एवढं पुण्य, एवढं पुण्य, एवढं पुण्य काय सांगावं. पुण्य द्वादशीच्या दिवशी मरण आले, एकादशीच्या दिवशी त्यांचं गंगा पूजन आले, नवे तर गंगा पूजनाला त्यांचं कीर्तन सुरू आहे बघा. काही ठिकाणी नुसतं भजन असतं, भोजन असतं, भजन नसतं, परंतु इथे साक्षात भजन सुरू आहे. आणि त्याचबरोबर त्या आईला पांडुरंग म्हणला असेल, देऊबाई अगं तू इथे काय बसलीस, जाणं तुझ्या परिवारानं किती गोड कार्यक्रम ठेवलाय, आज माझ्याकडून तुला सुट्टी, तू कार्यक्रम करू नये. आज साक्षात आपल्या आई इथे उभ्या आहेत, त्यांच्याही चरणावरती नतमस्तक आणि सेवेला प्रारंभ. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. अभंग जगद्गुरु तुकोबारायचं. आणि अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय काय सांगतात तर, जगद्गुरु तुकोबारांचं मायबापांनो, आजपर्यंत आम्ही तुम्हाला फार उपदेश केले. तुकोबाराय तुम्ही म्हणता उपदेश केले, काहीतरी उपदेश केले हो तुम्ही. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, बाळांनो मीच तुम्हाला सांगितले की सांगतो तुम्हासी, भजारी विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया. बाळांनो हे मीच सांगितलंय तुम्हाला. बरं जगद्गुरु तुकोबाराय तुम्ही काय म्हणले, फार उपदेश केले. आणखीन काय उपदेश केले? जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, बाळांनो किती उपदेश केले हे महत्वाचं नाही, परंतु उपदेश काय केला हे महत्वाचं आहे. जगद्गुरु तुकोबाराय, परंतु तुम्ही उपदेश करतात, परंतु एक गोष्ट सांगा, उपदेश नेमकं करावं तरी कोणी? तर जगद्गुरु तुकोबारायने गोड असं उत्तर दिलं त्या माणसाला. ते म्हटले, कुणीही कुणालाही उपदेश करू नाही. उपदेश करण्यासाठी सगळ्यात प्रथमता ती पात्रता आपल्याकडे असल्या पाहिजे बघा. जर बाप स्वतः बिडी ओढत असेल आणि बिडी ओढता ओढता जर मुलाला उपदेश करत असेल की बाळा बिडी पिऊ, जर बाप स्वतः बिडी ओढत असेल आणि बाळाला जर उपदेश करत असेल की बाळा बिडी पिऊ नको, तर ही पात्रता आहे का तुमची उपदेश करण्याची? नाही. अगोदर तुम्हाला अनुकरण करावं लागेल आणि तेव्हा त्या बाळाला सांगावं लागेल. म्हणून ऐका, जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, सेवितो हा रस वाटी तो अनिका घ्या रे भो नकारान भरी. बाळांनो मी सेवलाय, मी घेतलाय तो रस, मी भजन केलंय त्या भगवंताच, आणि भजन केल्याच्या नंतर खऱ्या अर्थानं आज मी तुम्हाला उपदेश करतोय. बाळांनो तुका कोणी सांगे, तुका मनेचा कोणी सांगे, तुका मनेचा कोणी सांगे, तुका मनेचा कोणी सांगे, माझा अनुभव यांगे, माझा अनुभव यांगे, ऐसे सुख वचनी आहे ना.
सुख वचनी आहे ऐसे सुख वचनी आहे तुका म्हणीचा खुनी सांगे मज अनुभव आहे अंगे. या अंगामध्ये अगोदर स्वतः अनुकरण केले किंवा त्या गोष्टीचा अनुभव मला प्राप्त झालाय आणि मग मी तुम्हाला सांगतोय. जगद्गुरु तुकोबर आहे. बरं तुम्ही नेमका उपदेश काय करताय आम्हाला? आव सांगतो ना मी तुम्हाला काय उपदेश करतोय. मी तुम्हाला उपदेश करतो क्षणोक्षणाची करावा विचार. विचार करायचा. काय करायचंय? विचार, चिंता करायची, विचार करायचा, परंतु संसाराचा विचार करायचा नाही. मी गेल्याच्या नंतर माझ्या लेकरांचं कसं होईल याचा विचार करायचा नाही. मी गेल्याच्या नंतर, मी वारीला गेल्याच्या नंतर माझं नातू घरी राहील का नाही याचा विचार करायचा नाही. विचार करायचाय कसा? विचार क्षणोक्षणाला करायचाय. परंतु तरावया पार भव सिंधू, या संसारामधून तरुण जायचंय आपल्याला. बघा कसं तरुण जायचं तर ऐका. ज्याप्रमाणे आपल्या आई गेल्यात ना, बाई गेल्यात ना, तरुण गेल्यात बघा त्या. तुम्ही म्हणाल ताई तुम्हाला काय माहिती तरुण गेल्यात का कशा गेल्यात? तर सांगते ना मी तुम्हाला, मला कसं माहिती तर ऐका. बघा हा गोड असं सागर आहे, समुद्र आहे आणि या समुद्रामध्ये आपण सगळे ओंडगे आहोत. बघा ओंडगे कळतात? लाकडाचे ठोकळे ओंडगे आहोत. बघा समजण्यासाठी हे कीर्तनाचा समुद्र आहे आणि समुद्रामध्ये आपण सगळे लाकडाचे ओंडगे एकत्र आलेलो आहोत. आणि ऐका सांगेल मी तुम्हाला की कीर्तन संपण्याची एक लाट येणार आहे बरं का. कीर्तन संपण्याची एक लाट येणार आहे आणि ती लाट आपल्या सगळ्यांना दूर करणार आहे, एकमेकांपासून दूर करणार आहे. परंतु बघा ही लाट फार छोटी आहे. ही लाट आहे परंतु फार छोटी. याच्यानंतर आपण पुन्हा कधीतरी भेटू शकतो. परंतु आपल्या बाईंच्या आपल्या जीवनामध्ये एक अशी लाट आली, त्या लाटेला म्हणतात सुनामी लाट. ती लाट ज्या व्यक्तीच्या आड येते ती व्यक्ती आपल्यामध्ये राहत नाही. अशी त्यांच्यामध्ये आणि आपल्या सगळ्यामध्ये एक लाट आली आणि ती लाट आपल्या बाईंना एवढ्या लांब घेऊन गेली बघा. चिठ्ठी न कोई संदेश जाने कौन सा है वो तेज जहाँ तुम चले गए, जहाँ तुम चले गए, जहाँ तुम चले गए, जहाँ तुम चले गए, जहाँ तुम चले गए. एवढ्या लांब गेल्यात की त्यांच्यापाशी आपण चिठ्ठी पाठवू शकत नाही किंवा त्यांना आपण फोनही लावू शकत नाही किंवा एखादा SMS करू शकत नाही, मेसेज नाही करू शकत. त्यांना एवढ्या लांब ते गेल्यात बघा. परंतु ती लाट मध्ये आल्याच्या नंतर त्या लाटीमधूनही वाचून आणि भगवंतापर्यंत पोहोचल्यात. म्हणून मी त्यांना म्हटलं तरुण गेल्यात. विचार करायचा आहे परंतु कसा विचार करायचा? तरावया पार भव सिंधू, या भवसागरातून तरुण जाण्याचा विचार करायचा. परमार्थ हा फार पद्धतीने करता येतो बघा. गोरगरिबांची मदत करणं हा एक गोड असा परमार्थ आहे. गोशाळा, आता आपल्या अशोक काकांची गोशाळा आहे ना, बरोबर ना? हा इथे वाचलं मी आता बघा. ते देखील त्यांच्या आईच्या पायावरती पाय ठेवतायत. ज्याप्रमाणे त्यांच्या आईनं अवघ्या गोरगरिबांना मदत केली, त्यांना शिकवलंय, त्यांना घडवलंय, त्यांच्यावरती संस्कार लावलेत बघा. असं म्हटलं जगद्गुरु तुकोबाराय काही वेडे नाहीत. माणूस स्वतःच्या हिताच्या ठिकाणी जागा होणं आणि जागा झाल्याच्या नंतर त्याच्या आई वडिलांना धन्य माता पिता दयाची, धन्य माता पिता दयाची, धन्य माता पिता तयाची, धन्य माता पिता तयाची. आपोलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची, धन्य माता पिता तयाची. आपोलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची, धन्य माता पिता
ठिकाणी जाग होणं आणि जगद्गुरु तुकोबारांनी धन्य माता पिता तयाचे या त्या व्यक्तीच्या आई वडिलांना धन्यता देणं हा केवळ योगायोग नाही बघा. जगद्गुरु तुकोबारांना माहिती की हिताच्या ठिकाणी जाग होण्यासाठी देखील पुण्य किंवा संस्कार लागतात आणि या माय माऊलीने त्यांच्यावरती अत्यंत गोड संस्कार केलेत म्हणून तर ते गोमातेची सेवा करतात. हा गोड असा परमार्थ नवे नवे तर एवढा छान असा कार्यक्रम करणं हा देखील एक परमार्थ आहे आणि परमार्थच करायचा आहे. जीवनामध्ये आल्याच्या नंतर परमार्थच करायचंय कारण की म्हणतात संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची. जीवनामध्ये आल्याच्या नंतर परमार्थाची खऱ्या अर्थानं तातडी आपल्याला करायची आणि परमार्थ करायचा आहे कसं तर ज्याप्रमाणे आपल्याला जमेल त्याप्रमाणे आपल्याला परमार्थ करायचा आहे. मी असं म्हणत नाही तुम्ही संसार सोडून द्या असो नाही संसारी जीवे वेगू करी वेदशास्त्र उभारी बाह्य सदा संसारामध्ये राहूनही तुम्ही परमार्थ करू शकता. परमार्थ करत असताना कसा करायचा तर पक्ष्यांगणी मुताराती पक्ष्यांगणी मुताराती पक्षी अंगणी उतरा पक्षी अंगणी उतरा राहते पैसे असावे संसारी पैसे असावे संसारी जे का गुंतून राहते जे का गुंतून राहते तैसे असावे संसारी तैसे असावे कसं राहावं तर पक्षी अंगणी उतरती ती का गुंतोनिया राहती. कसं राहायचंय तर इथे कुठल्याही प्रकारचं गुंतून राहायचं नाही. हा संसार परमार्थ करायचा आहे आणि भवसागर तरुण जायचे. आणखीन एक गोष्ट सांगेल मी तुम्हाला बघा. परमार्थ करत असताना महिला तुमच्यासाठी स्पेशल बरं का महिलांसाठी स्पेशल काय परमार्थ करत असताना कसं करावा. तुम्हाला जास्त काहीच करण्याची गरज नाही. तुम्हाला एक गोष्ट करावी लागेल ती म्हणजे आपली आई आपल्याला सांगत असते बाळा की सासरी गेल्याच्या नंतर जी तुझी सासू असते तीच तुझी आई असते बघा आणि त्या सासूची निस्सीम सेवा करणं हा तुमच्या जीवनातला गोड परमार्थ आहे. सासू जरी एखादी वेळेस तुम्हाला रागवली तर आपली आई रागवत नाही का हे तुम्ही समजून घ्यायला पाहिजे बघा. आणि या आपल्या आईच्या गोड अशा 3 सुना आहेत आणि यांनी एवढी सेवा केली एवढी सेवा केली एवढी सेवा केली स्वतःची आई म्हणून केली. स्वतःच्या आईपेक्षाही जास्त ज्यांनी जीव लावला असे असणारे त्यांच्या सुनांचं नाव घेईल बघा मी. आपल्या मीनाबाई गणेशराव वाडे असतील त्याचबरोबर अलकाबाई अशोकराव वाडे असतील त्याचबरोबर रुक्मिणी प्रकाश गाडे असतील या तिघींनीही एवढी सेवा केली आणि खऱ्या अर्थानं त्यांचं मी तर म्हणेल की जीवन सफल झालं बघा. कारण की आजच्या काळामध्ये जर विचार केला तर सासू ही सुनाकडे बघत नाही असं म्हणू की सून सासूकडे बघत नाही असं म्हणू कसं म्हणू तुमच्या म्हणण्याप्रमाणे बघा. असं झालंय आता की सासू सुनाचं नातं एवढं बिघडलं आणि बिघडण्यासाठी दुसरं काहीच कारण नाही बघा. गैरसमज फार होतात. परंतु बघा मी आणखीनही तुम्हाला सांगेल की आपली मुलगी ज्यावेळेस सासरी जात असेल त्यावेळेस तिला हा उपदेश करू नका की बाळा तुला जर कुठला त्रास झाला तर एक कॉल कर. एक कॉल केल्याच्या नंतर क्रुझर गाडी हजर आहे तुझ्या दारासमोर तुला वेगळं काढून घेण्यासाठी. हा उपदेश तुम्ही तुमच्या मुलीला जर केला तर तुमची सून तुमची यापेक्षाही दयनीय अवस्था करेल. ही वस्तुस्थिती आहे. ते काय म्हणतात ना जैसी करणी वैसी भरणी. म्हणून मुलीला सतत उपदेश करा बाई. आज जरी मी तुझी आई असेल ना तर इथून पुढे सावरून घेणारी तुझी सासू असेल बघ बाळा. आज मी तुला जगणं शिकवलंय. जगणं कसं हे मी तुला शिकवत आहे. जगायचं कसं हे मी तुला शिकवते. परंतु जगत असताना दुसऱ्याचे विचार कसे जगवायचे हे तुला तुझी सासू शिकवणार आहे बाळा. आज तुला मी कसं वागावं ही शिकवणार आहे. परंतु चार चौघामध्ये कसं वागवणं
कसं वागावं हे तुला तुझी सासू शिकवणार आहे. म्हणून ऐक, माझ्यापेक्षा ही श्रेष्ठ तुला तुझी सासू असली पाहिजे. ही उपदेश आईनं लेकीला केला पाहिजे बघा. आणि हाच खरा तुमच्या जीवनातला परमार्थ आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की क्षणोक्षणाला विचार करा. क्षणोक्षणाला आपण पुन्हा जगद्गुरु तुकोबारायांना प्रश्न विचारावं की जगद्गुरु तुकोबाराय, तुम्ही म्हणता क्षणोक्षणाला विचार करा, तुम्ही म्हणता परमार्थ करा, तुम्ही म्हणता परमार्थाची तातडी करा, संतांच्या समागमामध्ये जा, तुम्ही म्हणता विचार करा, परंतु ऐका ना जगद्गुरु तुकोबाराय, नेमका विचार करायचा तरी कसा? तर जगद्गुरु तुकोबारायांनी सांगावं, सारा सार विचार नामधरा कंठी विठोबाचे, नामधरा कंठी विठोबाचे, नामधरा कंठी विठोबाचे, नामधरा कंठी विठोबाचे. सारा सारा विचार करा उठा उठी, नामधरा कंठी विठोबाचे, नामधरा कंठी विठोबाचे. सारा सार विचार करा उठा उठी, नामधरा कंठी विठोबाचे, नामधरा कंठी विठोबाचे. हे असे गायक पाहिजेत गाया, म्हणजे म्हणलं तुकडा म्हणलं ना पुढचं त्यांना पाठ असलं पाहिजे. नाही तर काही काही ठिकाणी फार विचित्र नमुने असतात खरंच म्हणा असं. परंतु खरंच फार तुमचे आभार, तुमचेही तुमच्या सगळ्यांचे आभार. सार सार विचार करा उठा उठी, नाम धरा कंठी विठोबाचे. विचार करायचा तुम्हाला, क्षणोक्षणाला विचार करायचा, पण विचार करत असताना सार विचार करायचा आहे. सार आणि असार तुम्हाला सांगेल मी. भुईमुगाची जी शेंग असते फास्ट सांगायचे, कारण की टाइम कसा गेला मला पण कळलं नाही बघा. सार आणि असार तुम्हाला सांगते की जी भुईमुगाची शेंग असते ती शेंग, मला सांगा, शेंगदाणा फेकून द्यायचा आणि ते टरफलं कुटायचं भाजीला टाकायचं असं आहे का आपल्याकडं? नाही. आपण टरफलं फेकून देतो आणि जो शेंगदाणा असतो तो भाजीला घालतो. मला सांगा, शेंगदाणा हा सार आहे की असार आहे? पटापटा बोला. सार आहे. आणि टरफलं हे असार आहे. आता मला सांगा, याचप्रमाणे पेढा घ्यायचा आहे आपल्याला, पेढ्याचं टरकलं काढायचंय. पेढा खायचा, पेढा टरकलं असतं त्याला? नाही. बघा, जसं पेढा पूर्ण सारे तसं हा परमार्थ पूर्ण सारे. आणि म्हणून टरफलं काढण्याची गरज नाही, कुठल्याही प्रकारचा त्रास आपल्याला सहन करण्याची गरज नाही. म्हणून परमार्थ करायचा, करावी तातडी परमार्थाची. आणि परमार्थ करत असताना सार विचार करायचा आणि भगवंताचं नामस्मरण करायचंय. जगद्गुरु तुकोबारायांनी म्हणावं या जगाला, ए बाबांनो, अरे ए लेकरांनो, अरे ए दादांनो, आजपर्यंत फार उपदेश केले तुम्हाला, परंतु त्या उपदेशाचा असर काही तुमच्यावरती झाला नाही, तुम्ही काही ते ऐकलं नाही. बाबांनो, मागचं आपण सोडून देऊ. झालं मागे झाले पाहू नका, पुढे जमीन आहे तुका, पुढे जमीन आहे तुका, पुढे जमीन आहे तुका. मागे झाले पाहू नका, पुढे जमीन आहे तुका, पुढे जमीन आहे तुका, पुढे जमीन आहे तुका. क्या बात है. झाले गेले, गंगेला मिळाले, मागं जे झालं ते बघू नका. पुढं मी तुम्हाला जामीन आहे, जामीन पुढे जामीन आहे तुका बाळांनो. आता मी तुम्हाला सांगतोय, काय सांगतात जगद्गुरु तुकोबारे, बाळांनो, आजपर्यंत तुम्ही आमचं ऐकलं नाही, यामध्ये कुठल्याही प्रकारचं आम्हाला काहीच करायचं नाही. आजपर्यंत तुम्ही ऐकलं नाही, परंतु ऐका ना बाळांनो, इथून पुढे आम्ही तुम्हाला एकच उपदेश करणार. कुठला उपदेश? अभंगाचा प्रथम चरण. आता तरी पुढे हाती उपदेश, आता तरी पुढे हाती उपदेश, आता तरी पुढे हाची उपदेश, आता तरी पुढे हाची उपदेश. तरी पुढे हाती उपदेश,
हाची उपदेश बाबांना आजपर्यंत आम्ही तुम्हाला फार उपदेश केले परंतु तुम्ही ऐकलं नाही माझं ऐकलं नाही यात नवल नाही माझ्या गुरूंचं पण ऐकलं नाही माझे गुरु कोण आमचे ज्ञानोबाराय बघा कोण होते ते ज्ञानोबाराय तुम्ही विचार करायला बघा ज्ञानोबारायांची जर अवस्था जर तुम्हाला सांगायची म्हणतात तर ज्ञानोबारायला जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात काय म्हणतात ज्ञानाचा सागर सागर सखा माझा ज्ञानेश्वर हे गुरु आहेत माझे आणि ज्ञान आणि आमचे गुरु का आहेत तर त्यांच्याकडे ज्ञानाचा सागर आहे बघा तुम्ही आमचं ऐकत नाहीत ऐकलं नाही यात नवल नाही परंतु तुम्ही आमच्या गुरुने तुम्हाला सांगितलं काय सांगितलं ज्ञानोबारायांनी आपल्याला काय सांगितलंय हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी आणि मला सांगा हे कोणाला पाठ नाही का लहान लेकरू म्हणतं हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी ज्ञानोबारायांनी सांगितल्याने बघा ज्ञानोबाराय आपल्याला उपदेश करतात परंतु ज्ञानोबारायांची ताकद काय तुम्हाला मी सांगेल आता नुकताच ज्ञानोबारायांचा समाधी सोहळा आहे बघा ज्ञानोबारायांच्या समाधी सोहळ्याला प्रत्येकानं गेलंच पाहिजे आणि जर एखाद्याला शक्य नसेल जाणं तर मी तर असं म्हणेल की किमान जो व्यक्ती ज्ञानोबारायांना भेटायला जाणार आहे ना त्या व्यक्तीपाशी किमान निरोप तरी द्या असं म्हणतात जरी जाता निरोप माझा घेऊन जा हा भाव माझ्या अंतरीचा
माऊली समाझा देऊनिया जरी जाता आळंदीला निरोप माझा घेऊन जा. जर मला शक्य नाही झालं ना तर ऐका माझी अवस्था कशी आहे. माझे नाही बरं का, ते गीतकार सांगतात, हा देह पडला धरणीवरी तरी हाती माझ्या ज्ञानेश्वरी. आणि जरी जाता आळंदीला निरोप माझा घेऊन जावा. आळंदीला जर मी येऊ नाही शकलो ना तर माझा निरोप माझ्या माऊलीपर्यंत पोहोचवा. कारण माऊलींची ताकद आहे बघा. असं म्हटलं जातं, तुझ्या समाधीच्या पुढं उभं भार वाकलं, तुझ्या ज्ञान तेजा पुढं कोटी सूर्य फीक झालं. गाता देवा तुझी ओवी केली जीवाची काजळी. अंतरात ज्योत ठेवली तूच देवा वाट दावली. घुमला गजर आभाळी ज्ञान राजू माझी माऊली. ज्ञानोबा माऊली चित्त तुझ्या पावली. ज्ञानोबा माऊली चैतन्याची सावली. घुमला गजर आभाळी ज्ञान राज माझी माऊली. आणि ज्ञानोबाचं रूप सांगतात ते गीतकार. काय म्हणतात, तू ब्रह्मरूप कैवल्य रूप, तू ज्ञान रूप, तू तेज रूप, तू पांडुरंग रखुमाई रूप, बघता तुला येई भरून. हा ज्ञानोबरायांचा अधिकार आहे. काय कोण होते ते ज्ञानोबर आहे बघा, ज्यांनी खेळण्याच्या वयामध्ये जगाला उपदेश केला बघा. परंतु बघा जीवनामध्ये मोठं जर व्हायचं असेल ना तर अगोदर फार त्रास सहन करावा लागतो. ज्ञानोबा एवढे मोठे झाले, अर्थात सागरही त्यांनी पार केला. ज्ञानाचा सागर म्हणून ज्यांना ओळखलं जातं, नवे तर ज्ञानोबराय या संप्रदायाचा पाया म्हणून ओळखलं जातं. नवे तर ज्ञानोबरायमुळे हा ज्ञानोबरायच्या विना हा संप्रदाय अधुरा मानला जातो. असे असणारे ज्ञानोबराय, परंतु यांनी जीवनामध्ये एक गोष्ट गमावली बघा. ज्यावेळेस ते लहान होते त्यावेळेस आई वडिलांनी त्यांना सोडून दिलं बघा. अर्थात त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी फार असा संघर्ष केला आणि संघर्षाचं फळ म्हणून म्हणजे ज्ञानोबराय जगाची माऊली झालीत बघा. असं म्हणतात, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. इथे माऊली हा शब्द का दिला? माऊली कुणाला म्हणतात? प्रथमतः माऊली म्हणजे माझे ज्ञानोबराय माऊली आहेत आणि दुसरी माऊली म्हणजे आपली आई. आपली आई होण्याची ताकद जर कुणामध्ये असेल तर ती म्हणजे ज्ञानोबराय मध्ये आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, तुम्ही आमचं ऐकलं नाही यात नवल नाही, आमचं ऐकलं नाही यात नवल नाही, परंतु तुम्ही आमच्या माऊलींचंही ऐकलं नाही, आमच्या गुरुजींचंही ऐकलं नाही. परंतु बाबा तुम्ही जर ऐकलं नाही ना तर यात आमचा काहीच गैरफायदा नाही, यात तुमचाच गैरफायदा आहे. अर्थात तुम्हीच त्यामध्ये डुबणार आहात. म्हणून म्हणतात ना, हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल सरत शेवटी बा काळ बांधून नेईल, सरत शेवटी बा. आणि एका जनार्दनी आमचे काय बाजाईल अन पिंगळा पिंगळा महाद्वारी बोल
देखा पिंगळा महाजय हो दास. सगळ्या संतांना सांगितलं की बाबांना तुम्ही ऐकलं नाही ना, ऐकू नका, परंतु ऐका. आजपर्यंत ऐकलं नाही, परंतु इथून पुढे तरी ऐका. एकच उपदेश आम्ही तुम्हाला करणार आहोत की हे जीवन दिलंय भगवंतानं, हे आयुष्य दिले गोड, एवढं गोड आयुष्य आहे, एवढं गोड आयुष्य आहे बघा. बघता बघता ते आयुष्य निघून जातं, परंतु आपल्याला कळतही नाही बघा. हे आयुष्याचा नाश तुम्ही करू नका, या आयुष्याला कारणीभूत ठरवा. आणि तुम्हाला जर असं कळत नसेल तर तुमच्या पाया पडतो अभंगाचं 2 चरण. सकळांच्या पाया माझे दंडवत. सकळांच्या पाया माझे दंडवत. माझे सकळांच्या पाया माझे दंडवत. 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 ओ आपुलाले चित्त शुद्ध करा. आपुलाले चित्त शुद्ध करा. सकळांच्या पाया माझे दंडवत. सकळांच्या पाया माझे दंडवत. माझे दंडवत. सकळांचे पाया माझे दंडवत. बाळांनो, गोपाळांनो, जगद्गुरु तुकोबारा इथे आपली आई झालेली आहेत आणि सांगतायत आपल्याला बाबांनो, सकळांच्या पाया माझे दंडवत. तुमच्या सगळ्यांच्या चरणावरती मी नतमस्तक होतो, दंडवत घालतो, परंतु ऐका, आपुल्याले चित्त शुद्ध करा. चित्त चित्त हे माणसाचं चित्त आहे ना, हे चित्त माणसाचं या संसारामध्ये रमलेले आहे बघा. आणि संसारामध्ये रमल्यामुळे त्याला स्वतःचं जीवन कसं स्वतःच्या हाताखालून चाललं हे त्याला काही कळतच नाही बघा. असं होतं, संत आपल्याला उपदेश करतात, सांगतात, या जीवन जगत असताना सावध होण्याची फार गरज आहे. सावध सावध कसं व्हावं माणसानं. तुम्ही बसा ना 5 मिनिटं, तू बाहेर बघा. सावध होण्याची फार गरज आहे. आयुष्य हे माणसाचं ना, आयुष्य जगत असताना आयुष्य फार कमी काळाचे आणि आयुष्य जगत असताना हे आयुष्य नेमकं आपल्या हातामधून कसं चाललं हे माणसाला कळतच नाहीये बघा. आणि बघा, सांगेल मी तुम्हाला, इथे रामदास स्वामींचा एक गोड असा अभंग आहे, शॉर्टकट मध्ये घेऊ आपण, काही जास्त वेळ खाणार नाहीत. ते सावधान असा शब्द आहे बघा, शब्द फार गोड आहे. सावधान, हाताकडे लक्ष द्या. सावधान शब्द ऐकलेला आहे का बाल ब्रह्मचारीत सगळेजण? नाही, शब्द सगळ्यांनी ऐकलेला आहे. त्याचबरोबर आपल्या सगळ्यांच्या डोक्यावर, माझ्या नाही बरं, तुमच्या सगळ्यांच्या डोक्यावरही पडलेला आहे. तिथे सांगत असतात ब्राह्मण तर ओरडतच असतात, सावधान सावधान. त्याचबरोबर वराड जे नवरदेवाकडले माणसं आलेले असतात ते सुद्धा सांगत असतात, सावधान बाबा सावधान. पण नवरदेव सावध नसतो बघा. सावधान सावध सावधान वाची वदा नारायण. सावध सावधान वाची वदा नारायण. आणि पुढे ते रामदास स्वामी म्हणतात, जीवन कसं जातंय आपलं बघा, कसं जायचंय आपलं. 10 वर्ष बालपण, 20
तारुण्य अंगी भरला मदन अंगी भरला मदन मग तू कैचा सावधान सावधान थांबा, सांगू द्या मला सावधान 10 वर्ष बालपण 20 वर्ष तारुण्य 20व्या वर्षी माणूस तारुण्य येतात आणि तारुण्यामध्ये आल्याच्या नंतर वैशिष्ट्य प्रकारचं मदन त्याच्या अंगामध्ये भरतो आणि एकदा काही मदन भरलं की मग तो कैसा सावधान पुन्हा पुढे चला आता 30 वर्ष होती दारापुत्र मागे फिरती प्रपंच लागे पाठी प्रपंच लागे पाठी मग तो कैसा परमार्थी सावधान बघा 30 वर्ष होती दारापुत्र एकदा 20 आणि 30 या गॅप मध्ये काय होतं माणसाचं शुभमंगल नाही म्हणायचं इथं ते म्हणायचं नाही सावधान होतं आणि सावधान झाल्याच्या नंतर 30 वर्ष होती दारा पुत्रे मागे फिरती दारा म्हणजे पत्नी पत्नी मुले एकदा मागे फिरायला लागली की प्रपंच लागे पाठी आणि एकदा प्रपंच पाठी मागे लागला की मग तो कैचा परमार्थी तो माणूस परमार्थी राहत नाही पुढे जाऊन सांगतात रामदास स्वामी म्हणतात 40 वर्ष झाली डोळा 40 आली डोळ्यास भुरड पडली डोळ्यास भुरड पडली कैसे दूर आणि जवळी सावधान हा क्या बात है. ऐका 40 वर्ष झाली 40व्या वर्षामध्ये माणसाला आता लवकर लागतात तो आताचा प्रॉब्लेम आहे चष्मे 2+2 2वर 2 फ्री 40व्या वर्षामध्ये माणसाला चष्मा लागतो परंतु काही काही चष्मीस एवढे डेंजर असतात इथले नाही बरं का देव पिंपरीकडचे चष्मीस एवढे डेंजर असतात ते डोक चष्म्याच्या वरून बघतात बघा मला काय सांगायचंय तुम्हाला 40व्या मध्ये चष्मा लागतो आणि एकदा चष्मा लागल्याच्या नंतर डोळ्यास भुरळ पडली आणि मग कैचे दूर आणि जवळी सावध आता तरी सावधान परंतु माणूस काय सावध होत नाही पुढे चला आता 50 वर्ष होती हलती दातांच्या पंक्ती 50 वर्ष होती हलती दातांच्या पंक्ती श्याम केस शुभ्र होती श्याम केस शुभ्र होती त्यासी माता म्हणती सावधान बघा 50 वर्ष होती काय होते 50 मध्ये नवीन प्रकार होतो बघा आणि दाताचं हे वैशिष्ट्य आहे ते सगळ्याच मागून येतात आणि सगळ्याच अगोदर जातात त्यांच्यासारखं जीवनच कुणाचं नाही मागून येतात आणि अगोदर जातात 50 मध्ये माणसाचे दात पडतात बघा आणि आणि पुन्हा आणखी एक विशिष्ट प्रकार होतो ते म्हणजे पांढरे केस होतात आता ते लवकर होतं हे सगळंच आता लवकर व्हायला लागले काय प्रॉब्लेम आहे काय नाही मला पण कळना बघा ते केस लवकर पांढरे झाले की माणसं काय करतात त्याला डाय मारतात शाबाश डाय मारल्याच्या नंतर प्रॉब्लेम असा होतो बघा तो डाय काय जास्त भारी नसतो इकून काळ आणि मधी पांढरा पट्टा एवढं भारी दिसतं ना ते हायवे नसतात का पांढरा रेषा तसं होतं बघा ते म्हणून श्याम केस शुभ्र होते डाय करू नका जसं भगवान ठेविले आनंदे तैसेचे राहावे चित्ती असू द्यावे समाधान असो तिकडे जायचं नाही आपल्याला 50व्या वर्षामध्ये दात हलतात नवीन तर केस पांढरे होतात आणि ज्या व्यक्तीचे केस पांढरे असतात त्या माणसाला सहज लेकरू म्हणून जातात त्यासी म्हातारा म्हणती आता पुढे साठीची बुद्धी नाठी मग हात आली काठी वस वस लागे पाठी वस वस लागे पाठी त्यासी हसती कारटी सावधान हे बघा ऐका साठीची बुद्धी नाठी बुद्धी कमी होते माणसाला 60 मध्ये आणि बुद्धी कमी झाल्याच्या नंतर हातामध्ये काठी येते हातामध्ये काठी आल्याच्या नंतर त्या माणसाला काही लवकर चालता येत नाही आपण पळू शकतो त्या व्यक्तीला लवकर चालता येत नाही आणि चालता न येण्यामुळे वस वस लागे पाठी वस वस होते माणसाची नुसती कुठं सुनाला शिव्या दे नाहीतर पोराला बोल नाहीतर नवऱ्याला भांड
असं होतं. कधी होतं? साठीमध्ये वस वस लागे पाठी. आणि मग असं झाल्याच्या नंतर त्यासी हसती कारटी. हे लहान लहान लेकर हसतात त्या डंगऱ्या माणसाला, म्हाताऱ्या माणसाला हसतात ही लहान लहान लेकर. आणि हसल्याच्या नंतर आता पुढे चला बघा. 17ची झाली रचना, बसल्याने उठवेना, उठल्याने चालवेना, मग तो झाला दैन्यवाना. सावधान. बघा ऐका, 17ची झाली रचना. रचना होते कशाची? 17ची. 70 लागली की एक तर बसताच येत नाही, जरी इकून तिकून बसल्याला उठवत नाही, आणि जरी उठता आलं तरी बसल्याने उठवेना, उठल्याने चालवेना, आणि मग तो झाला दैन्यवाना. पुढे चला आता. 4 20 मिळून 80, मग तो झाला अपयशी. 4 20 मिळून 80, मग तो झाला अपयशी. पाण्याविना मछली जैसी, पाण्याविना मछली जैसी, जीव होत कासावीसी. सावधान. 80वं वर्ष लागलं की एकदा काही 80 मध्ये माणूस गेला की त्याच्या मागे अपयश लागत असतं. बघा एक प्रसंग सांगून जाईल मी तुम्हाला. एक म्हातारा, एका गावामध्ये एक म्हातारा असतं, आणि ते म्हातारा बघा, त्या म्हाताऱ्याचं एक वैशिष्ट्य असतं. गावात जेवढे मुलं मुली होते ना, प्रत्येक मुलाचं लग्न जर कुणी जुळवलेलं असेल तर या म्हातारीने जुळवलं होतं बरं का. आणि बघा ज्या वेळी त्या म्हाताऱ्याचा मुलगा लग्नाला येतो त्यावेळेस प्रॉब्लेम असा होतो की त्या म्हाताऱ्याला 80वं वर्ष लागलेलं असतं. आणि मग ती म्हातारी घरातून आवाज येते, हे पप्या. अख्ख्या गावाला सोबत नाही पण या डंगऱ्याला सोबत नाही. का 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 त्याला 80वं वर्ष लागले. आणि 80वं वर्ष लागल्याच्यामुळे 4 20 मिळून 80, मग तो झाल्या अपयशाने. एकदा अपयश मागे लागल्याच्या नंतर बघा जीव होतो कासावीसी, परंतु कसा? पाण्याविन मछली जैसी. जसं की एखाद्या माशाला पाण्यातून काढल्याच्या नंतर तो कसं तळमळ तळमळ करत असतो तसा आपला जीव होतो बघा. आता पुढे चला. आता वर्ष झाले 90, बोलवी ना एक शब्द. आता वर्ष झाले 90, बोलवे ना एक शब्द. स्त्री पुत्र मने प्रसिद्ध, स्त्री पुत्र मने प्रसिद्ध, आता तोडा संबंध. सावधान. आता वर्ष झाले 90. एकदा 90 वर्ष झाल्याच्या नंतर कुठे आता एकतर बोलता येत नाही, बोलवी नाही एकही शब्द माणसाला बोलता येत नाही, आणि बोलता न आल्यामुळे मग तिथेच चालता येत नाही, बोलता येत नाही, मग तिथेच घरात थुंकणं वगैरे चालू असतं. आणि अशा त्रासामुळे घरातली माणसं, ज्या मुलासाठी आपण अवघड जीवन वेचलं, ज्या बायकोसाठी आपण प्रपंच केलं, ज्या बायकोसाठी आपण एवढी इस्टेट कमवून ठेवली, अवघी तीच बायको शेवटला आपल्याला म्हणत असते, स्त्री पुत्र म्हणे प्रसिद्ध, आता तोडा संबंध. सावधान. परंतु माणूस आणखीन काय सावधान होत नाही. 1 शतक पूर्ण झाला, आला तरी सवाया गेला. 1 शतक पूर्ण झाला, आला तरी सवाया गेला. रामदास स्वामी म्हणे, रामदास स्वामी म्हणे, योग सावध झाला. सावध सावधान वाचे वदा नारायण. काळाचे भय आहे काहीतरी करारे सावधान. आता तरी सावधान. बघा आयुष्य तुम्हाला कळलं का? तुमचे 100 वर्ष कसे निघून गेले नाही कळत माणसाला. अगदी त्याचप्रमाणे अगदी आपल्या हातातून आपलं आयुष्य निघूनच चाललेले. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, सकळांचे पाया माझे दंडवत. हे चित्ताला शुद्ध करा, चित्तामध्ये परमार्थ अडकू देऊ नका, कारण की क्षणभंगुर नाही भरवसा. अरे सावध तोडा माया आशा, काही नसले मन गळा पडलं भार बुडे. हुशार भर आहे वळसा, हुशार भर आहे वळसा. राम राम स्मरामी, राम राम स्मरामी. का? क्षणभंगुर नाही
भरोसा, या देहाचा क्षणाचा सुद्धा भरोसा नाही, म्हणून म्हणतात जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदल ऐसी हो जाएगी तेरी हालत, काम आएगी दौलत ना ताकत, छोड़कर अपनी ऊंची हवेली, घर से बाहर निकलना पड़ेगा, जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा। साथ देती नहीं ये किसे का, साथ देती नहीं ये किसे का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, बुझ जाएगी जल्दी जल्दी, शम्मा बुझ जाएगी जलते जलते, दम निकल जाएगा रोशनी का, दम निकल जाएगा रोशनी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, जिंदगी सांस रुक जाएगी चलते चलते, शंभा बुझ जाएगी जलते जाते, दम निकल जाएगा रोशनी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. हे जीवनाचा भरोसा नाही, म्हणून तुम्ही स्वतःचं चित्त शुद्ध करा आणि शुद्ध झालेल्या चित्तानं भगवंत काय करा, तुम्ही तुमचं हित साधून घ्या. हित नेमकं आहे तरी कशामध्ये, तर हित ते करावे देवाचे चिंतन. मला सांगा बरं का, इथल्या सगळ्यांना माझा एक प्रश्न आहे, तुम्हाला सगळ्यांना तुमचं हित साकार करायचंय का? हो म्हणा, नाहीतर नाही म्हणा. करायचंय? मग माझ्या दोन गोष्टी ऐकाल. पहिली गोष्ट हात वरती करा आणि दुसरी गोष्ट मुखानं भजन करा. 1 मिनिटात. हा, पटापट. हा, असं पटापट हात वरती करा आणि हात एवढे उंचावर नाही की खऱ्या अर्थानं आपल्या हातानं यांना मुक्ती मिळाली पाहिजे. यांना भावपूर्ण श्रद्धांजली आपल्याला द्यायची. बघा, यांच्यासाठी आज आपल्याला काही करायचं असेल तर हात वरती करा. महिला मंडळ करा. लाजताय का तुम्ही? लाज भया शंका दुरावीला म्हणा, हे इथलं ठिकाण आहे, समजलं का? हात वर करा. करायचं भजन का थांबायचं? तुमची इच्छा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय 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 विठोबा रखुमाई, 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 तोबा 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 करावे देवाचे चिंतन करून या मन शुद्ध व्हावे. आणि ज्या वेळेस माणूस खऱ्या अर्थाने नामस्मरण करत असतो बघा, त्यावेळेस तुका म्हणे लाभ होय तो व्यापार करा काय फार शिकवावे. एकदा माझ्या कीर्तनाच्या नियमाप्रमाणे एकदा सगळेजण आपण श्लोक घेऊ आणि कीर्तनाला विराम देऊ. हात जोड. एकदा जोडताय का? जोडा मग पटकन. ज्ञानेशं ज्ञानमूर्तिं च साक्ष प्रेम
रूपिणीं नामदेवश्च दयामूर्तिं नाथ वन्दे पुनः पुनः वैराग्यस्य परामर्त्यं देहुक्षेत्रनिवासिनां तुकाराम महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्याप्रमाणे मला जमेल त्याप्रमाणे अभंगाचा विस्तार करण्याचा मी प्रयत्न केला बघा. ज्याप्रमाणे मला जमेल त्याप्रमाणे अभंगाचा विस्तार करण्याचा मी प्रयत्न केला. जेवढं काही बरोबर असेल ते तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद असतील आणि जेवढं काही चुकीचं असेल जेवढं काही चुकीचं असेल चाल गावात म्हणा मामा दादा